नमस्कार. 4 ऑक्टोबर हा भाऊंचा वाढदिवस आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आज हे पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की त्या दिवशी आपण जे जे कार्यक्रम करतोय ते कार्यक्रम सर्वांपर्यंत जावे हा महत्वाचा उद्देश आहे. आमच्यामध्ये आहेत संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर गोविंद काळेचे आणि भाऊंचे एपीएस डॉक्टर वरद सबनीस. तर सगळ्यांना प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे, विविध शिबिरं आहेत त्या दिवशी, त्या शिबिराबद्दल डॉक्टर वरद तुम्हाला माहिती आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी लोकनेते श्रीपाद भाऊ यांचा वाढदिवस हा मोठ्या दिमाखात साजरा होतो आणि या वाढदिवसाचा साजरा करण्याची जी पद्धत आहे ती लोकांच्या आरोग्याशी आणि तळागाळातील लोकांना समाजातील वेगवेगळ्या विकास कामांशी जोडण्याचं असं काम या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. श्रीपाद भाऊंच्या घराशेजारील मैदानावर वाढदिवसाचं दरवर्षी जिथे साजरा केला जातो त्याच ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत. यामध्ये नेत्रचिकित्सा हे गोव्यातील लोकांचं एक महत्वाचं आकर्षणाचं केंद्र दर वाढदिवसाला आम्हाला लक्षात येतं. ते उडुपी येथील एक नेत्र चिकित्सालयातर्फे हे गोव्यातील लोकांसाठी नेत्र चिकित्सा असं एक शिबिर केलेलं आहे. त्यामध्ये गरजू लोकांना त्यांच्या डोळ्यासंदर्भातील अनेक विकार याची चिकित्सा केली जाईल. ज्यांना चष्मे लागतील किंवा नंबर लागला असेल त्यांना ते चष्मे वाटप केलं जाईल. ज्यांना डोळ्याच्या सर्जरीची ऑपरेशनची गरज असेल त्यासाठी विनामूल्य ऑपरेशनही केलं जातं, त्याची सुविधा आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, सिद्धा आणि युनानी अशा ज्या औषध पद्धती आहेत त्यांची सुद्धा वेगवेगळी दालनं इथे असतील. आणि दरवर्षी आपण ज्याप्रमाणे पाहतो की गावागावातून लोक या शिबिरांना येतात, उपस्थिती लावतात आणि इथे उपस्थित असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली प्रकृतीची व्यवस्था किंवा पुढची काही जी काय हालचाल आहे त्या सुद्धा केल्या जातात. यावेळी अजून एक आकर्षणाचं असं केंद्र आहे की कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही श्रीपाद भाऊंच्याच परिश्रमातून त्यांच्याच सहयोगातून ही गोवा मेडिकल कॉलेजला 2 वर्षापूर्वी देण्यात आली होती CSR ऍक्टिव्हिटीमधून. तर ती व्हॅन सुद्धा इथे उपलब्ध असेल. अनेकांना कॅन्सरचा जो प्रादुर्भाव आहे हा कळायलाच उशीर होतो, त्यामुळे उपचार करणं हे फार कठीण बनतं. सो अशा वेळी कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही इथे लोकांसाठी उपलब्ध असेल. कॅन्सरचं डिटेक्शन हे अर्ली स्टेजला झालं तर त्याचा प्रक्रियेसाठी उपचारासाठी सुद्धा उपयोग होतो. दरवर्षीप्रमाणे लोकांनी इथे येऊन आरोग्यविषयक या जे शिबिरं आहेत, दालनं आहेत तिथे उपस्थिती लावावी, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. धन्यवाद. की स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि पोषण माह या अंतर्गत होणार आहे. एक जस्ट वरदनी सांगितल्याप्रमाणे जे आय चिकित्सा म्हणजे डोळ्याचे जे ऑपरेशन्स वगैरे उल्लेख जी माहिती दिली त्यांनी त्याच्या संदर्भात मी एवढंच सांगू शकतो की आतापर्यंत जवळजवळ 25,000 चष्मे, मोफत चष्मे आम्ही मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांना, गरजू लोकांना दिलेले आहेत. त्याशिवाय जवळजवळ 2,500 कॅटरॅक्टची ऑपरेशन आजपर्यंत आम्ही केलेले आहे. आणि हे सगळं झालंय. मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो जे नेत्रालय प्रसाद नेत्रालयाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कृष्णा प्रसाद कुडलू यांच्या सहकार्याने ते झालेलं आहे.
मी विनंती करतो डॉक्टर काळे सरांना की त्यांनी या वर्षीचं एक दुसरं वेगळं आकर्षण असं आहे की भाऊंचं एक चरित्र म्हणजे ग्रंथ, भाऊंच्या जीवनावरील ग्रंथ एक त्या दिवशी प्रसिद्ध होतोय आणि त्यानिमित्ताने त्या अनुषंगाने डॉक्टर काळे सर तुम्हाला माहिती देते. गेली 5 वेळेला की 6 वेळेला भाऊ खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे सर्वात महत्वाचं आश्चर्य म्हणजे लोकसंपर्क. ते राजकारणी सामान्यांना आपला वाटणं की हा आपला माणूस आहे. जंगलातून जात असलात तुम्ही भाऊंच्या बरोबर तर कोणीतरी धावत येतो आणि म्हणतो की अरे भाऊ आयला मरे, भाऊ वांगडा आमचा फोटो होता. ते विलक्षण दृश्य, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात आणि यातून मग असं ठरलं की हे कसं काय झालंय हे सगळं. तर या संदर्भातलं एक पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. पुस्तकाचं नाव आहे समर्पण. पुष्पफले नको आमासी अर्पू दे तुझ्या पद, स्वार्थाचे होम हवन होऊ दे तुझ्या पुढे. की स्वार्थ नाही, ही लोकसेवा आहे. इथे स्वार्थाला तिलांजली या भावनेतून हे पुस्तक तयार केलेलं आहे. भाऊंच्या जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या घटना त्याच्यामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भाऊंचा आग्रह पहिल्यापासून असा होता की मला मर्यादित केवळ माझा संसार असं स्वरूप त्याला न राहता देव आणि धर्म माझ्या घरामध्ये आहे. देवधर्म तर सगळेच करतात, पण आता काळाची गरज अशी आहे की राष्ट्रधर्म जागवला पाहिजे, देशहित पाहिलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला वेळ हा राष्ट्रासाठी दिला पाहिजे. या भावनेतनं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि पानापानावरती याचे संदर्भ आहेत, कविता आहेत, पद्य आहेत. त्यामुळे त्या पुस्तकातून एक चांगली स्फूर्ती केवळ राज्यकर्त्यांनाच नव्हे तर सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य आपण जे करतो ना त्यांना स्फूर्ती मिळाली पाहिजे, ही त्या पुस्तकाच्या पाठीमागची भावना आहे. केवळ उत्साह आणि उत्सव एवढं त्याला सीमित करू नका. लोकमान्य टिळकांनी सुरू केला गणेश उत्सव. 10 दिवस आपण मनवतो, लाखांनी खर्च करतो, पेपरला बातमी येते आणि गणेश उत्सव होऊन जातो दरवर्षी. सगळ्याला उत्सवाचं स्वरूप होत राहिलेलं आहे. तर त्या उत्सवातून एक चांगलं संघटन तयार व्हावं आणि ते संघटन समाज हितासाठी कार्य करणारं असावं. भाऊंचा मानस त्या पुस्तकाच्या मागचा आहे, तो हा आहे आणि तो प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते करणारे जे सद्गृहस्थ आहेत ते विश्वविख्यात संस्कृत तज्ज्ञ आहेत. मोठं त्यांचं काम आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, पंडित गोविंद गिरीजी महाराज. विलक्षण काम आहे. आश्रम आहे त्यांचा. परवा आम्ही भेटून आलो तरी यायचं स्वीकारलेलं आहे आमंत्रण आणि त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. हाही एक मोठा विलक्षण योग आहे. दुसरा आणखी योग म्हणजे भाऊ ज्यांना मानतात की मला कुणी घडवलं, भाऊंना असं विचारलं तर ते म्हणतात आई वडील देवधर्म होताच, पण मला संघाने घडवलं, RSSनी घडवलं. मी संघाचा स्वयंसेवक आहे. रंगस्थानावरती म्हटली जाणारी पद्य आणि प्रार्थना माणसाला घडवते, देशकार्यासाठी उत्सुक बनवते, ही त्या पुस्तकाच्या पाठीमागची भावना आहे. भाऊ म्हणतात की काय देशाचं मंगल करण्यासाठी प्रार्थना जी आहे ते मांगल्य आपल्याला करायचं हे सांगणारं ते पुस्तक आहे. साधारणतः 140 पानं आहेत. साईज आकार मोठा आहे त्याला, पण दैवधर्मानं ते झालेलं आहे. संघाला नेमकी 100 वर्ष होतात. 1925 मध्ये संघ स्थापना झाली. आता 2025 मध्ये आपण आलेलो आहोत. हाही एक विलक्षण योगायोग आहे. पुस्तकाच्या पाठीमागचा हा विषय. या अनुषंगाने या निमित्ताने आम्ही 3 सत्कार करत आहोत. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते. एक आहेत वेदशास्त्र घनपाटी श्री योगेश बोरकरजी. दुसरं नाव आहे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकरजी. त्यांचं जे सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे त्या निमित्ताने त्यांना पावती देण्याच्या उद्देशाने त्यांचा गौरव स्वामीच्या हस्ते होणार आहे.
आणि तिसरी आहे ती भुवनेश्वरी सुरेश जाधव, ती मूळची शिरोड्याचे आणि आंतरराष्ट्रीय कराटे क्षेत्रात तिचं नाव सध्या गाजत आहे. या 3 लोकांचे आपण सत्कार करत आहोत. स्वामीजींचं परत एकदा पुन्हा एकदा थोडंसं त्यांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल सांगतो. ते गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. 190 देशात त्यांचं गीता संदर्भात मोठं कार्य चालू आहे. अयोध्या रामभूमी तीर्थक्षेत्राचे ते न्यासी कोषाध्यक्ष आहेत आणि श्रीकृष्ण जन्मभूमीचे ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहेत. असे हे मोठे विभूती आम्हाला या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. यानंतर आमचा नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 नंतर आमचा नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. थोडंसं म्हणजे लोकांना एक भाऊंच्या चाहताना व्हॅल्युएशनना मला एक आवाहन करायचं आहे की सकाळचे जे कार्यक्रम आहेत, आमचे विविध शिबिरं जी आहेत ते एका बाजूनं शिबिरं चालणार आहे आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे आम्ही जो खास तंबू उभारलेला आहे त्या तंबूत हा मुख्य कार्यक्रम होणार आहे पुस्तक प्रकाशनाचा. तेव्हा लोकांनी भाऊंच्या जे चाहते त्यांनी वेळेत येऊन म्हणजे 9:30 वाजता तिथं आसन ग्रहण करावं अशी एक या वेळेला मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. आणि तुम्हा सर्वांना, माझ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना आग्रहाचं निमंत्रण आहे की या कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तिशः उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी अशी मी तुम्हा सर्वांकडे विनंती करतो. आणि आमचं ब्रीफिंग थांबवतो. तुम्हाला काही प्रश्न काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. समर्पण बुकाबद्दल जे तुम्ही